मिशन ॲडमिशनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्याला दोन लिंक या ठिकाणी मिळतात. एक आहे गुगल फॉर्म आणि दुसरी आहे गुगल शीटची लिंक. आपल्याला मिशन ॲडमिशनची ऑनलाईन माहिती भरण्यासाठी PC, लॅपटॉप सारख्या साधनांचा वापर करायचा आहे. शक्यतो मोबाईलचा वापर करू नये. या ठिकाणी या लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा कॉपी करून पेस्ट केल्यानंतर अशा पद्धतीची लिंक आपल्या समोर ओपन होते. या ठिकाणी जी तारीख सिलेक्ट करत असताना आजची जी तारीख असते, आपण या ठिकाणी महिना, वर्ष आणि तारीख याच्यावरती क्लिक करायचं आहे. नियमित ही माहिती ही अपडेट झाली पाहिजे. त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं माध्यम कुठलं आहे तर माध्यम या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी माध्यमाच्या पुढे असे काही नंबर दिलेले आहेत. याचं कारण काय हे तुम्हाला पुढे मी सांगेन. त्यानंतर वॉर्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. युडायस नंबर जो आहे तो युडायस नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट करून माहिती अपडेट करायची आहे. माहिती अपडेट केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला गुगल शीट ओपन करता तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल गुगल शीट वरती तुमची माहिती आली की नाही. तुम्ही भरल्याबरोबर जर बघितलं तर सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी पाहता येते. अथवा या ठिकाणी तुम्ही ऑल डाटा याच्यावरती क्लिक जर केलात तर तुम्हाला या ठिकाणी ऑल डाटा सुद्धा सिलेक्ट करता येतो. या ठिकाणी एक ब्लॅक पट्टी आहे, याच्या सहाय्याने तुम्ही पर्टिक्युलर आपला जो वर्ड आहे तो सिलेक्ट करू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला जी साऊथ वरती क्लिक करून दाखवतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने फक्त त्या संबंधित वॉर्डचा जो डाटा आहे तो डाटा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये शाळेचा व्यवस्थापन प्रकार, वॉर्ड, त्या शाळेचा युडायस नंबर, शाळेचं नाव, शाळेचं माध्यम, या ठिकाणी ती शाळेने कधी माहिती अपडेट केलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याच्यानंतर त्या शाळेने जी काही माहिती भरलेली असेल तुम्ही या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या शाळेचा जो काही फॉर्म आहे तो ओपन करून अपडेट करू शकता. अपडेट करताना सुद्धा तुमचा जो मेल असतो तो मेल या ठिकाणी रेकॉर्डेड होत असतो. त्यानंतर या ठिकाणी सर्व जी माहिती आहे बालवाडीपासून ते आपण 10वी पर्यंत काय नेमकी भरलेली आहे ते पाहणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा 2, 1, 1 असे सिंगल डिजिट मध्ये माहिती भरलेली आहे. अशाच पद्धतीने जर माहिती भरलेली असेल तरच सर्व जे आकडे आहेत ते बरोबर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात. आपण या ठिकाणी बालवाडी ते 10वी याची जी माहिती भरलेली आहे ती माहितीची जी टोटल आहे ती टोटल या कॉलम मध्ये येते. मी त्याला थोडंसं डार्क करतो. त्यानंतर या ठिकाणी येणारी जी माहिती आहे आणि याचं जे विश्लेषण आहे त्याची जी माहिती आहे बघा सेम आहे. बऱ्याच ठिकाणी यांचे हे आकडे या ठिकाणी जुळले जात नाहीत आणि बऱ्याच वेळेला या ठिकाणी ही जी माहिती भरली जाते जसं या ठिकाणी सम 29 येते पण बेरीज या ठिकाणी 55 लिहिलेली आहे. तर या ठिकाणी हे जे विश्लेषण आहे हे प्रॉपर पद्धतीने भरणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी जरी आपण टोटल जर त्याची पकडली तर 48 होते पण या ठिकाणी भरलेत 46. इथे 46 म्हणजे या ठिकाणी जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपलं चुकलेलं आहे. याचा परिणाम काय होतो हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. तर यामध्ये पहिला जो आहे कॉलम त्याच्यामध्ये मनपा बालवाडीतून मनपा शाळेत झालेले प्रवेश म्हणजे तुमचे जेवढे पण या ठिकाणी आता जे समजा 46 ऍडमिशन या ठिकाणी दिसत आहेत. आता 46 ऍडमिशन मधले बालवाडीतून मनपा शाळेत आले किती 23 आलेले आहे. त्याच्यानंतरचा जो कॉलम आहे मनपा शाळेतून मनपा माध्यमिक शाळेत झालेले प्रवेश. आता जर ही माध्यमिकची शाळा असेल तरच या ठिकाणी ती माहिती भरली जाईल. त्याच्यानंतर मनपा शाळेतून मनपा शाळेत झालेले प्रवेश म्हणजे एका मनपा शाळेतून दुसऱ्या मनपा शाळेमध्ये जर प्रवेश झाला असेल तरच त्याची या ठिकाणी आपल्याला नोंद घ्यायची आहे. त्यानंतर इथे इतर शाळांमधून
म्हणजे जर खाजगी शाळा असेल, जिल्हा परिषदेची शाळा, तिथून जर विद्यार्थी आला असेल तर इथे, आणि त्यानंतर सर्व जे काही पद्धतीचे विद्यार्थी आरटी नुसार आलेले असतील, बालवाडीमध्ये नवीन प्रवेश असेल अथवा पहिलीमध्ये डायरेक्ट प्रवेश असेल, सर्व माहिती आपल्याला या रकान्यामध्ये भरायची आहे. आणि इथे भरलेली माहिती याची टोटल जशी या ठिकाणी आपल्याला 29 दिसते, तसंच पद्धतीने आपण जर या कॉलम मध्ये पण बघा, आपल्याला बालवाडी पंचावन्न आहे. तर बऱ्याच जणांची या ठिकाणची माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे जुळते आहे, परंतु बऱ्याच वेळेला या ठिकाणी 01 05 असं जर टाकलं असेल तर ऑनलाईन ज्या वेळेला आपण फॉर्म्युला लावतो त्यावेळेला या ठिकाणी बेरीज बरोबर येत नाही. जर तुमची बेरीज चुकत असेल ते बघितलं पाहिजे. तर यांची बेरीज सुद्धा एक वेगळी आपण या ठिकाणी दिलेली आहे. ही आपण बेरीज केलेली आहे. या ठिकाणी बेरीज आपण केलेली आहे फॉर्म्युला लावून, आणि ही संबंधित शाळांनी भरलेली माहिती आहे. हे सर्व आकडे हे सेम आले तर समजायचं की तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे. आणि जर चुकत असेल, समजा या ठिकाणी बेरीज 0 येत असेल किंवा काय होत असेल, तर याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी जी माहिती भरलेली आहे बालवाडी ते 10वी याच्यामध्ये कुठेतरी चूक झालेली आहे. या ठिकाणी बघा, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथेही 7 आहे, इथेही 7 आहे. म्हणजे आपण बालवाडी ते 10वी यामध्ये जे भरलेले अंक आहेत आणि ए टू ए यामध्ये भरलेले अंक आहेत, या सगळ्या बेरीज सारख्या आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी ह्या कॉलम मध्ये ए टू ई ही जी बेरीज आलेली आहे, ही बेरीज ऑनलाईन पद्धतीने फॉर्म्युला लावून या ठिकाणी घेतलेली आहे. कारण बऱ्याच लोकांनी इथे भरलेले आकडे आणि याच्यामध्ये जवळपास मोठी तफावत दिसते. आता ही तफावत कशी आहे ती आपण या ठिकाणी बघूया. तर जी काही माहिती या ठिकाणी फॉर्म वरती आपल्याकडे येते ऑनलाईन माहितीने, तर या ऑनलाईन माहितीचं आपण या ठिकाणी पीओ टेबल आहे, या पीओ टेबलच्या सहाय्याने हे ऑनलाईन रिपोर्ट या ठिकाणी जनरेट केलेले आहेत. आता जर तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल तर टोटल 92,980 हे नवीन ऍडमिशन्स आहेत. ऍडमिशन मध्ये जर लगेच इथे वाढ झाली तर ऑटोमॅटिक या ठिकाणी ही जी बेरीज आहे ती होते. जे तुमच्या लक्षात येईल की मुंबईमधील सर्व शाळांच्या माहितीचं एकत्रीकरण हे लाईव्ह या ठिकाणी होतं. परंतु जर या ठिकाणी बघितलं तर 92,980 बेरीज दिसते. तर या ठिकाणी त्याचं विश्लेषण केल्यानंतरची जी माहिती भरलेली आकडे भरलेले आहे या ठिकाणी 92,494 दिसते. तर याच्या दोघांमध्ये जो फरक आहे तो फरक आहे 486चा. म्हणजे ज्या वेळेला टोटल या रकान्यामध्ये अंक भरत असताना ही झालेली ही चूक आहे. आणि या ठिकाणी जर बघत असाल 21,155, तर 21,155 हा कसला फरक आहे, तर हे जे विश्लेषण आहे ए टू ई, हे ए टू ई मधलं जे विश्लेषण आहे या विश्लेषणामध्ये आलेला जो फरक आहे तो इथे बघू शकता. जसं याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर याची टोटल होते 47,892 आणि भरलेला आकडा किती आहे 60,855. म्हणजे हे जे विश्लेषण केलेलं आहे या विश्लेषणामध्ये कुठेतरी चूक आहे. तर प्रत्येक शाळेने आपण ज्या वेळेला पण माहिती भरतो ती माहिती बालवाडी ते 10वी त्याची टोटल, त्याच्यानंतर ए टू ई आणि त्याची टोटल ही तपासून घेणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी आपल्याला मनपा शाळा प्राथमिक इथे वेगळं विश्लेषण आहे, मनपा शाळा माध्यमिक इथे त्याचं वेगळं विश्लेषण आहे. मनपा शाळा प्राथमिक मध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी तुम्हाला वॉर्ड निहाय टोटल ही या ठिकाणी मिळते.
माध्यमिक मध्ये जरी गेलो तर या ठिकाणी सुद्धा वॉर्ड निहाय टोटल आपल्याला या ठिकाणी पाहता येते. तर सर्व माहितीचं जे विश्लेषण आहे हे ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही सहजरित्या पाहू शकता, समजून घेऊ शकता. या ठिकाणी अजूनही 21,155चा फरक येतोय. फरक हा कशामुळे येतो तर या ठिकाणी जे विश्लेषण केलेलं आहे ह्या बऱ्याच शाळांना हे विश्लेषण योग्य रीतीने केलेले नाहीये. केवळ डायरेक्टली काही शाळांनी टोटल मध्ये संख्या लिहिलेली आहे. तर आपल्याकडे जे नवीन प्रवेश झालेले आहे त्याचं योग्य रीतीने विश्लेषण आपल्याला भरता आलं पाहिजे आणि ज्या ज्या शाळांचं हे झालेलं नाहीये तर त्यांनी ते दुरुस्त करून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि या ठिकाणी ज्या वेळेला 0 आणि या ठिकाणी 0 आहे त्यावेळेला सर्व शाळांनी 100% प्रॉपर काम केलंय असं आपल्या लक्षात येईल. जर तुम्हाला काही प्रश्न शंका असेल तर तुम्ही संबंधित तुमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग आहे, जसं या ठिकाणी काही शाळांची 2 वेळा माहिती येते तर अशा वेळेला बऱ्याच शाळांना एक प्रश्न पडतो की याच्यातली या शाळेची जी माहिती आहे ती मला डिलीट करायची तर काय करायचं. तर याच्यासाठी या ठिकाणी बघा एडिटेबल URL दिलेली आहे. ह्या एडिटेबल URL वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही लिंक ओपन करायची आहे. लिंक ओपन केल्यानंतर मी फक्त दाखवतोय, इथे गेल्यानंतर तुम्ही लेटेस्ट जी तारीख आहे ती सेट करायची आहे आणि जे शाळेचे जे नाव असतं या शाळेच्या नावाच्या ठिकाणी फक्त एवढाच मेसेज करून हे शेवटी सबमिट करायचंय. तर अशा पद्धतीने आपल्याला या माहितीचं विश्लेषण हे होत असतं. या ठिकाणी हे जे रिपोर्ट जनरेट होतात, या ठिकाणी जे आकडे येतात हे आकडे या ठिकाणी तुम्ही जे भरता त्या माहितीच्या आधारे जनरेट होत जातात. त्यामुळे माहिती भरत असताना जसं या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बघा 03 ही चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली आहे. तर अशी जर माहिती भरली तर याची ज्या वेळेला आपण टोटल करतो 0305 ही ज्या कुठल्या शाळेचं आहे यानी ही चुकीच्या पद्धतीने माहिती भरलेली आहे. तर या ठिकाणी केवळ असे 3 असेल. या ठिकाणी ही माहिती मी दुरुस्त केली तरच याची होणारी जी ऑटोमेटेड पद्धतीची बेरीज आहे त्यांनी भरलेले आकडे आहेत ते जुळतील. आणि ज्यांनी अशा पद्धतीने अंक भरलेले आहेत त्यांनी एकदा प्रत्येक शाळेने PC वरती लॅपटॉप वरती ही माहिती ओपन करायची आहे आणि रोजच्या रोज आपल्या शाळेसमोरील लिंक ओपन करून डेट बदलून जे काही नवीन ऍडमिशन झालेले आहेत ते अपडेट करून माहिती सबमिट करायची आहे. धन्यवाद.